आज आपण करणार आहोत कोथिंबीर वडी। तर कोथिंबीर वडीसाठी लागणारे साहित्य: कोथिंबीर एक गड्डी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर स्वच्छ करून स्वच्छ पाण्याने धुवून मग ती मी बारीक चिरून घेतलेली आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर मीठ, बेसन, तेल लागेल आपल्याला त्याच्यासाठी, हिंग, हळद आणि तिखट किंवा मसाला जो पण आपल्या घरामध्ये अवेलेबल असेल तो। आता आपण ही कोथिंबीर घेतलेली आहे, त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण घालणार आहोत मीठ। कोथिंबीरीच्या अंदाजाने मीठ घ्यायचंय। एक गड्डीला मी एवढं मीठ घालणार आहे, थोडस। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घालणार आहे हिंग, पाव चमचा हिंग बास होईल। हळद अर्धा चमचा, थोडीशी अजून हळद घालू शकतो कारण त्याच्यामध्ये बेसन पण येणार आहे। आणि 1 चमचा तिखट घालायचं। आणि त्याच्यामध्ये आपल्याला अजून लागणार आहे तेल। तर या सूपच्या चमच्याने मी 2 चमचे तेल घालणार आहे। आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे। आता आपण ह्याला सगळे मसाले टाकून व्यवस्थित हलवलेलं आहे। त्याच्यानंतर 1 मिनिट फक्त थांबायचंय, जास्ती नाही, 1 मिनिट। की कारण का आपण त्याला मीठ लावलेलं असतं, त्याच्यामुळे त्याला थोडंसं पाणी येतं, मॉइश्चर येतं त्याला। त्याच्यामुळे का आता आपण बेसन टाकणार आहोत तर त्या बेसन त्याच्यामध्ये व्यवस्थित भिजलं जातं आणि ते बाइंडिंगला आपल्याला मदत करतं। आपण आता त्याच्यामध्ये घालणार आहोत बेसन। बेसन अंदाजे घालायचंय, जसं त्याला मॉइश्चर असेल त्याप्रमाणे कधी कमी जास्ती असं बेसन लागू शकतं। म्हणून आपण थोडं थोडं घालून ते कालवून मग बघायचं किती आपल्याला बेसन हवंय। जसं ते एवढं घालून हलवून बघणार आहोत। हे असं होतं। आता अजून मला थोडंसं 1 चमचा बेसन लागेल। बेसन जास्ती पण झालं नाही पाहिजे आणि कमी पण झालं नाही पाहिजे। जास्ती झालं तर वडी तुमची कडक होणार, खायला एवढी छान वाटत नाही। आणि कमी झालं तर बाइंडिंग होणार नाही व्यवस्थित। त्याच्यामुळे बेसनाचं प्रमाण अगदी परफेक्ट व्हायला पाहिजे, तर ती टेस्टला पण छान लागते। आता हे मॉइश्चर कमी असल्यामुळे त्याला बाइंडिंग व्यवस्थित होत नाही, तर अशा वेळेस काय करायचं, त्यात अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं। पाणी खूप लागत नाही। हे बघा मी ओतते, ओंजळीमध्ये मी थोडंसंच पाणी घेतलंय। तेवढंच पाणी मी त्याच्यामध्ये, म्हणजे साधारण 1 चमचा पाणी बास होतं। तेवढं पाणी त्याला मिळालं की ते कोथिंबीर पाणी सोडायला लागते आणि ते पीठ चांगलं ओलसर होतं। प्रत्येक वेळेस आपल्याला पाणी घालायला लागेलच असं नाही, कधी कधीच लागतं पाणी घालायला। मॉइश्चर कमी असेल तर पाणी घालावं लागतं। हे बघा, तर ह्या पद्धतीने आपला तो कोथिंबीरचा गोळा झालेला आहे। असं छान एकत्र मिळून येतं। अशा समजायचं की आता आपण वडी लावू शकतो। नीट त्याचा गोळा झाला की आपल्याला ती वडी लावता येते छान। बघा बेसनाचं प्रमाण तुम्ही बघू शकता, खूप पण बेसन नाहीये त्याच्यामध्ये। हिरवागार कोथिंबीरचा कलर दिसतोय आपल्याला। आता काय करायचंय, याची आपल्याला लाटी करायची। याची एक मोठी करणार असेल 1 करा, छोटे करणार असेल 2 करा। आता आपण ह्याला थोडंसं तेल लावून घेणार आहे। अगदी कणकेला जसं आपण तेल लावतो तसं ह्याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि मग त्याची लाटी करून मग उकडायला ठेवायची। हे बघा, अशी आपण लाटी करणार आहोत।
आता हे आपण अशा 2 लाट्या करून घेतलेल्या आहेत. त्या लाट्या करून झाल्या की लगेच आपण ज्या भांड्यामध्ये आपण कुकरला लावणार आहोत त्या भांड्यामध्ये घ्यायच्या. जास्त वेळ घालवायचं नाही, कारण मग त्याला पाणी सुटायला लागतं आणि मग पाणी सुटलं तर मग ते आपल्याला उचलायला सुद्धा कठीण जातं. तर मी आता हे कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्याला मी खाली तेल लावून घेणार आहे. कुकरच्या भांड्यात मी आता तेल घातले. ते व्यवस्थित आपल्याला तेल सगळ्या भांड्याला चोळून घ्यायचं, जेणेकरून ती आपली वडी त्याला चिकटणार नाही. हे सगळं छान त्याला तेल असं चोळून घ्यायचं. व्यवस्थित तेल चोळून घेतलं की त्याच्यामध्ये आपण ज्या ह्या लाट्या केलेल्या आहेत त्या लाट्या आपण ठेवणार आहोत. अशा पद्धतीने 2 लाट्या ठेवायच्या. थोडंसं अंतर ठेवायचंय, कारण हे शिजल्यानंतर थोडी फुगते, त्याच्यामुळे थोडीमध्ये गॅप ठेवून द्यायची. आणि 15 मिनिट हे कुकरला आपल्याला शिजवून घ्यायचे. कुकरची शिट्टी काढायची आहे, कुकरला शिट्टी ठेवायची नाही, आपल्याला शिट्टी करायची नाहीये, फक्त वाफवायची, म्हणजे शिट्टी काढून ठेवायची कुकरची. आणि 15 मिनिटं घड्याळ लावून आपल्याला हे शिजवायचं. आता ही आपली वडी वाफवून झालेली आहे, ही पहा. आणि ही थोडीशी फुललेली, मगाशी आपण इथे गॅप ठेवलेली होती ती थोडी कमी झालेली. ही अशा पद्धतीने ही आता गरम आहे, तर आपण तिला थंड करत ठेवूया. पूर्ण थंड झाली की नंतर आपण तिला कट करणार आहोत आणि तळणार आहोत. ही पहा, आपण ही वडी गार करत ठेवलेली होती, आता ती छानपैकी थंड झालेली आहे आणि ती आपण आता इझिली कापू शकतो. जास्ती गरम असल्यास आपण तिला कापू नाही शकत, तिला पूर्ण थंड होऊन द्यायची, म्हणजे ती आपल्याला छानपैकी कापता येते. तर आपण आता ही वडी कापणार आहोत. चॉपिंग पॅड वरती मी ही वडी कापणार आहे. हे पहा, अशा छान त्याच्या वड्या पडत आहेत. अशा आपण पूर्ण सगळ्याच्या वड्या कापून घ्यायच्या आणि मग त्या तळायच्या. गो, हे पहा, आपण सगळ्या वड्या आपण करून घेतलेल्या आहेत. आता आपण त्या तळून घेणार आहोत. तेल तापत ठेवलेलं आहे. तेल आधी बघायचं व्यवस्थित गरम झालंय का. खूप गरम पण करायचं नाही आणि खूप कमी गरम पण करायचं नाही. व्यवस्थित तळलं जाईल असं तेल गरम करून घ्यायचंय आणि मग त्याच्यामध्ये ह्या वड्या सोडायच्या. वडी टाकल्यावर अशी चुरचुरली पाहिजे, म्हणजे ती आपली व्यवस्थित फ्राय होणार. कमी गरम तेल घेतलं तर मग त्या वड्यांना वड्यात तेल पित. तेल व्यवस्थित तापलं असेल तर ती वडी तेल पित नाही. तेल तापलेलं आहे आणि आता मीडियम गॅस करायचा आहे आणि त्यांना होऊन द्यायचं. आता आपण या वड्या पलटी मारणार आहोत. असा कलर आला की त्यांना पलटी मारायच्या आणि मग दुसऱ्या साईडने पण तशाच होऊन द्यायच्या. हे पहा, आता आपल्या वड्या तळून झालेल्या. असा गोल्डन ब्राऊन कलर आला की तर आपण काढू शकतो बाहेर, तळून झालेल्या. खूप कमी वेळात होणाऱ्या आणि टेस्टी अशा या कोथिंबीरच्या वड्या तयार आहेत.